हॅलो भाऊ बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला आता स्वयंपाकासाठी आमच्या इथं बाजूला शेत आहे, तिथून मी जरा टमाटर ते घेऊन येते भाजीला. कुणी असलं त्यांच्या तिथं तर. बघा त्या बाजूवाल्या बाहेर ताईंची झोपडी आहे. काय माहित त्या झोपडीत कुणी आहे का नाही. इथं तर कुणीच नाही वाटतं. आणि हे बघा किती भारी भारी टमाटर आले. हे बघा, पण पिकलेच नाहीत अजून. पिकले का मग घेतले असते. आता इथं कुणीच नाही त्यांच्या इथं. हे बघा किती मस्त मस्त टमाटर दिसते. तर हे बघा हिरवे कच्चे टमाटे येतं. पण आता सध्या त्यांचं इथं कोण नसल्यामुळे मी नाही घेऊ शकत आहे. हे बघा कसे मस्त टमाटर दिसते. तर आपल्या घरचे गावठी टमाटे येतं. बघा आता इकडं हरभऱ्याचं शेत आहे. हरभऱ्याच्या शेतात चाललो तर आम्ही. पण हरभरा सगळा सुकला, खाण्यासारखा नाही राहिलेला. बघा शेतात पाणी नाही काय नाही म्हणून सगळं काळभर शेत पडलेलं आहे. त्यांनी पहिले ते खरबूज लावलेले होते. हे बघा हरभऱ्याची झाडे येते. पण एवढा काय हरभरा दिसत त्याला दिसत नाहीये. नुसता पालाच दिसतोय. त्याला घाटे म्हणजे एवढे काही आले नाहीत. कशाला त्यांच्या शेतात कुणीच नाही, कशाला आपण घ्यायचंय काय. चला हे बघा त्यांची विहीर आहे ही. त्या विहिरीला पाणीच नाहीये, थोडंच पाणी आहे. हे बुरीचं झाड आहे. हे बघा इथं आंब्याचं झाड आहे. हे बघा आपलं गज आणून लावला वाटतं इथं. पेरूचं झाड आहे इथं. बघा कुणी नाही इथं. चला आता आम्ही घरी चाललो. काहीच नाही तर ते असते तर मग मी टमाटे ते घेतले असते त्यांचे. आता कोण नसल्यामुळं नाही घेतला. खाली सगळे ढेकळच लागत येतं. बघा आमची कपिली कशी बघती. आमच्या कपिलीला ऊन लागत आहे. पवार साहेब त्यांना मुळ्याचा पाला चारीत येत. आम्ही आता घरी आलो. आता मी स्वयंपाकाची तयारी करणार आहे. आज शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे. बाय सर्वांना, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.